नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. दहिवली भूस्खलनाची पालकमंत्र्यांकडून पाहणी. सकाळी 6 वाजताच घटनास्थळी भेट. परिस्थितीचा घेतला सविस्तर आढावा. आंगले गावातील वरची राऊतवाडी येथे संरक्षक भिंती अभावी संकट गडद. पाठपुराव्यानंतर देखील कामाला मंजुरी नाही. शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप. कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावात मोठी दुर्घटना. 3 घरांवर कोसळले झाड. वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान. आणि चालकाविना धावली एसटी बस. खेड बस स्थानकात थरारक घटना. मोठा अनर्थ थोडक्यात टळला. पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पुन्हा एकदा निसर्गानं भीषण तांडव माजवलाय. दहिवली येथील गुडुपवाडी सोमवारी रात्री 8:30च्या सुमारास डोंगराचा मोठा भाग कोसळून 5 घरांवर दरड आली. या भीषण दुर्घटनेत एक घर पूर्णपणे दरडीखाली गाडलं गेलं. त्या घरात असलेल्या 5 जणांपैकी 3 जणांना स्थानिक ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढलं. मात्र शेलार कुटुंबातील 2 जण दरडीखाली बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी NDRF, राज्य राखीव पोलीस दल, महसूल प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची रात्रभर युद्धपातळीवर मोहीम सुरू होती. घटनेची माहिती मिळताच प्रांत अधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा NDRF आणि SRPFचे जवान देखील बचाव कार्यात सहभागी झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी यंत्रसामग्री आणि अत्याधुनिक उपकरणाच्या साह्यानं शोध मोहीम सुरू होती. या संपूर्ण दुर्घटनेवर राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम स्वतः बारकाईनं लक्ष ठेवून असून त्यांनी प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना दिल्यात. दरम्यान या दुर्घटनेत बचावलेल्या कल्पना शेलार या वयोवृद्ध महिलेवर खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात निर्माण झालेली ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मला बोलवत नाही दुखतायले. अरे बाबा 7 वाजता जेवलो आम्ही आणि झोपलो. म्हातारा लगवीला जाय उठलं तर एकदा सोशा मारला वाऱ्याचा. तो मुलगा म्हणतो मा तोरलं बाहेर जाऊन का वारा सुटलाय. येऊन आतून पडलो तेवढीच मी जागी तो 3 जागे. सोशा आलं होतं का सर्व घरच. कोण होतं घरी? 3 आम्ही. माझ्या लेकरात 3 बाई व मास्की बस आवाज झाला मोठा. मोठा एकदाच गरकन आला तर मी अशी उतारीन झोपलो होतो. पोराला माझे कुठं नेला आणि त्याचा पत्ताच नाही. आज दहिवली गावामध्ये अतिशय दुःखदायक अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. दहिवली गावातील गुडुपवाडीमध्ये हे झालंय, दरड कोसळून ती 7 ते 8 घरं होती. त्या 8 घरांना त्या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे. एका घरामध्ये 6 लोक होती. 6 लोकांमधील 3 लोक घरातून बाहेर पडली आणि 3 लोक आतमध्ये अडकली होती. येथील स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्यानं एका महिलेला आपण अतिशय सुखरूपपणे त्यातून बाहेर काढलेले आणि त्यांना अधिक उपचारासाठी आपण रुग्णालयामध्ये हलवलं आहे. आणि अजूनही त्यामध्ये त्या घराखाली शांताराम शेलार आणि त्यांचा मुलगा सतीश शेलार हे 2 अजून त्या घरामध्ये आहेत. आणि आता त्या ठिकाणी एकदम बिकट अवस्था असून या ठिकाणी आपण त्या ठिकाणी JCB आणून काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पाऊस काय थांबण्याचा नाव घेत नाही. पाऊस अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालूच आहे. कारण ह्या पावसामुळे त्याचं शोधकार्य करण्यामध्ये भरपूर अडथळे निर्माण होत आहेत आणि सकाळी उजळल्याशिवाय पर्याय नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि अतिशय दुःखदायक घटना ही आज आमच्या या दहिवली गावामध्ये घडलेली आहे. उद्या तहसीलदार आले होते, ते उद्या NDRFचं पथक येते असं कळलं. तहसीलदार होते, प्रांत मॅडम होत्या, पोलीस अधिकारी होते, सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे. त्यांनी सुद्धा ती परिस्थितीची पाहणी केली आणि तिथली परिस्थिती समजूनच या ठिकाणी आज आपण निर्णय घेऊन उद्या सकाळी 6 वाजल्यापासून आपण या ठिकाणी शोध करायला सुरुवात करणार आहोत. 2017 जिल्हा परिषद शाळा दहिवली शेलावाडी ही ते दरड कोसळली होती. वर काय एवढी भीती नव्हती आणि त्यानंतर आम्हाला काय वाटलं की असं पूर्ण वर घटना काय घडणार नाही. आणि अचानक आता रात्री 9:30 पावणे 10च्या दरम्यान अचानक आम्हाला फोन आला गावावर आणि समजलं की दरड कोसळली.
दरड कोसळल्यानंतर काही माणसं का आतमध्ये आहेत एवढंच आम्हाला मेसेज पडला. आम्ही ताबडतोब आमचे जिल्हा सदस्य सन्मान्य सचिन धाडवे साहेब आणि आमचे ग्रामस्थ सर्व पोलीस पाटील वगैरे आम्ही सर्व इथे दाखल झालो. दाखल झाल्यानं समजलं आम्हाला की 3 माणसं बाहेर आलेले आहेत. 3 माणसं आतमध्ये घरामध्ये होती आणि एक महिला ओरडत होती. आम्ही सर्व ग्रामस्थ आणि सर्वांनी ते मदत कार्य करून तिला बाहेर काढली. पण 2 लोक अजून त्या घरामध्ये आहेत. शांताराम बाळाराम शेलार आणि सतीश शांताराम शेलार ही 2 माणसं, त्यांचा मुलगा आणि वडील. आता जे सुखरूप बाहेर काढलेले आहेत ते त्यांना आता कुठे हलवण्यात आले? कळबणी दवाखाना, कळबणी हॉस्पिटल दवाखाना आहे, तिथं त्यांना ऍडमिट केलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीत सोमवारी रात्री झालेल्या भीषण भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज सकाळी सुमारे 6 वाजता घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. भूस्खलनाची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून संबंधित अधिकाऱ्यांनी स्थानिकांकडून परिस्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी संभाव्य धोका लक्षात घेऊन भूस्खलनग्रस्त ठिकाणासह आजूबाजूच्या परिसरातील कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याचे तातडीचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्यानं लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. खेड तालुक्यातील घेरा पालगड भोसलेवाडी येथे रस्त्यालगतची दरड कोसळून संपूर्ण रस्ता मातीत आणि दगडांनी बंद झाला. या घटनेमुळे भोसलेवाडीसह परिसराचा संपर्क तात्पुरता तुटला असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. दरड हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून संबंधित यंत्रणा रस्ता पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी चिंचघर शिवसेना विभाग प्रमुख सुधीर कदम तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी राक्षे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ग्रामस्थ देखील घटनास्थळी उपस्थित राहून कामावर लक्ष ठेवतात. रस्ता लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी यंत्रणेकडून प्रयत्न सुरू असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. राजापूर तालुक्यातील आंगले गावातील वरची राऊतवाडी येथे मुसळधार पावसामुळे ओढ्यालगतचा संरक्षक कठडा कोसळल्यानं घरांसह शेतीवर मोठं संकट ओढवलंय. सीताराम राऊत यांच्या घरालगतची जमीन खचल्याने घराचा पाया धोक्यात आला असून आणखी पाऊस झाल्यास घर कोसळण्याची भीती व्यक्त केली जाते. परिसरातील शेतीचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या ठिकाणी कायमस्वरूपी संरक्षक भिंत उभारण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी गेल्या 5 ते 6 वर्षांपासून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री तसेच संबंधित विभागांकडे सातत्याने निवेदने आणि पाठपुरावा केल्याचं सांगितलंय. मात्र निधीअभावी प्रस्ताव प्रलंबित राहिल्याने कामाला मंजुरी मिळाली नसल्याची माहिती त्यांनी दिली. वेळेत संरक्षक भिंत उभारली असती तर हे संकट टाळता आलं असतं अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून बाधितांना आर्थिक मदत द्यावी, शेतीच्या नुकसानीची भरपाई जाहीर करावी आणि कायमस्वरूपी संरक्षक भिंत उभारण्याचं काम युद्धपातळीवर हाती घ्यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास राऊत यांनी केली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावात मोठी दुर्घटना घडली आहे. मेस्त्री कुटुंबाच्या घरावर अचानक औदुंबराचे मोठे झाड आणि भेडला माड उन्मळून पडल्याने 3 घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडाच्या अजस्त्र फांद्या थेट घरांवर कोसळल्याने काही क्षण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की झाड कोसळताना मोठा आवाज झाला. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ऐन पावसाळ्यात घरांचं छप्पर आणि अन्य साहित्याचं मोठं नुकसान झाल्याने मेस्त्री कुटुंबासमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्यात. लाखो रुपयांच्या नुकसानाचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून बाधित कुटुंबाला मदतीची अपेक्षा आहे. दरम्यान प्रशासनाने घटनास्थळी भेट देत पंचनामा पूर्ण केला असून पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. माझा रिक्षा व्यवस्था असल्यामुळे मी घरी नव्हतो, बाहेर गेलेलो. मला बायकोने फोन केला की असं झालं, घर म्हणजे झाड पडलं घरावर, म्हणून आलो आम्ही घरी. घाईने बघितलं तर हे सगळं म्हणजे देवघर तर पूर्णच गेलं. माझं घर होतं ते पण गेलं, बाजूचं घर एक गेलं आणि आई खाली झोपलेली होती. नशिबाने आई वाचली त्याच्यात, म्हणजे झाड पडलं आणि त्याच्यानंतर पत्रे पडले. जरा घाबरली, जरा पायाला ते दुखापत झाली जरा त्याच्या. शासनाने आले व पंचनामा वगैरे करून गेले. त्यात बघूया कधी काय आहे का. काल साधारण 3:30 पावणे 4च्या दरम्यान चक्रीवादळ आलं. त्याच्यामुळे ते एकदम झाड अशी
बुंदा मोठा होता, औदुंबराचं झाड होतं साधारण 45 वर्षापूर्वीचं, आणि ते अचानक 3 घरा कोसळल्यामुळे त्यातल्या त्यात आमच्या देवघराचं खूप नुकसान झालं. आणि दुसरं घरकुल योजनेचं माझी भाऊजाई गिरिजा महादेव मेस्त्री, त्यांचा मुलगा सदाशिव महादेव मेस्त्री यांचं घरकुल योजनेचं घर होतं, ते पूर्ण पत्रे वगैरे पडून नुकसान खूप झालं. ते आज काल पंचनामे शासकीय स्तरावर झालेले आहेत आणि सरपंच महाशय आमचे वैभव चंदवणकर यांनी त्यांच्या घरासाठी पत्र्याची वगैरे मदत केली. आणि इतर आता आमचं JCP लावून वगैरे आम्ही बाकी झाडं तोडण्याचं काम काल संध्याकाळी 4 वाजल्यापासून अविरतपणे चंदवणातील ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्त्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. आणि ते आता आम्ही उच्च पातळीवर आम्ही सर्व युद्ध पातळीवर सर्व JCP आणून काम करत आहोत. मुसळधार पावसात प्रशासनाने बंद केलेल्या आंबेनळी घाटातून जीव धोक्यात घालून प्रवास करण्याचा प्रकार समोर आलाय. घाटात दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद करण्यात आला होता, मात्र घरी लवकर पोहोचण्याच्या नादात एका वाहन चालकाने बंद घाटातूनच वाहन नेण्याचा प्रयत्न केला. दरडीमुळे रस्त्यावर साचलेल्या चिखल आणि मातीमध्ये वाहन खोलवर रुतून बसलं. अंधार, मुसळधार पाऊस आणि दरडीच्या धोक्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. यावेळी प्रतापगड रेस्क्यू टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेत वाहन चालकाला मदत केली आणि मोठा अनर्थ टाळला. बंद करण्यात आलेल्या घाट रस्त्यांवरून प्रवास न करण्याच्या प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे याची ही घटना पुन्हा एकदा जाणीव करून देते. रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधबा प्रशासनाने पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश लागू असतानाही 5 जुलै रोजी पर्यटकांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे. या व्हिडिओमुळे बंदी आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. स्थानिक पातळीवर मनमानी सुरू आहे का, तसेच प्रशासन आणि पोलिसांच्या देखरेखीबाबत देखील विविध स्तरातून प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओची सत्यता आणि त्यामागील परिस्थितीची अधिकृत माहिती समोर आली नसली तरी या प्रकरणाची चौकशी होणार का आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान प्रशासनाच्या आदेशांचे काटेकोर पालन होणे आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदी आदेश प्रभावीपणे राबवणे आवश्यक असल्याची मागणी व्यक्त केली जाते. महाड तालुक्यातील महाड विनेरे मार्गावर कुर्ले गावाच्या हद्दीत मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरड थेट रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली आणि वाहनांच्या लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच संबंधित प्रशासन आणि यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. दरड हटवून रस्ता पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने परिसरात आणखी दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय महाड विनेरे मार्गावरून प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरड हटवण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचे मंत्री भरत गोगावले यांनी नागवटणे विभागाचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. पूरग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांनी स्थानिक प्रशासनाकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी प्रशासनाने सतर्क राहून बाधित नागरिकांना तातडीने आणि सर्वतोपरी मदत उपलब्ध करून द्यावी अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. विशेषतः मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पुराच्या पाण्यामुळे अडकलेल्या प्रवाशांना त्वरित मदत करण्याचे आदेश देत अन्न, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले. मदत आणि बचाव कार्यात कोणतीही दिरंगाई होऊ नये, तसेच पूरग्रस्त भागांवर सातत्याने लक्ष ठेवावे असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यातील पावसाच्या परिस्थितीवर प्रशासन सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना करत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मुंबई गोवा नॅशनल हायवे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही त्या माती आणि सगळं ते आतलं जे मटेरियल ते तपासू की असं का झालं. असं शक्यतो कुठे आपण आता एवढे ब्रिज चालतोय, पळतोय, पण कुठं काय वाटत नाही, झालं नाही. पण जे काय झालेलं आहे त्याची सुधारणा करणं गरजेचं आहे. परंतु आज जे काय कालपासून जे आमच्या पॅसेंजर लोक, जनता जे काय जाय करत होती सगळेच अडकलेत. त्याच्यामुळे जो काय फटका पडलेला आहे तो अत्यंत फार मोठा फटका जनतेला पडलेला आहे. कारण बिचाऱ्यांना अशा ठिकाणी अडकले ते की भरपूर पाऊस, ना धड तिकडे जाता येईना, ना धड इकडे येता येईना, आणि लांबत लांब रांगा आणि मोठ्या वाहनांच्या. परंतु छोटी वाहनं नंतर मग ज्या JW आपले जिंदाल कंपनी आहे
तिथून आतून गेटमधनं कसे तरी त्या पाण्यातून बाहेर काढत काढत काही वाहनं पास झाली, काही रात्रभर अडकलीत. ते आता सकाळी पास झालेले आहेत. आमचे अधिकारी वर्ग सगळे पूर्ण मेहनत करत आहेत आणि खास करून आमचे प्रांत तहसीलदार पोलीस अधिकारी हे तिथं पारा ठेवून आहेत. आमचे जिल्हा परिषदेचे इतर कार्यकर्ते सगळे ते त्यांना मदत करतात. आता आमच्या कार्यकर्त्यांनी बिस्किट वाटप केलं, पाणी वाटप केलं. शासनाने जेवढं त्यांना काय जेवण देणं आहे किंवा नाश्ता देणं आहे ते देण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही आता काही बिस्किटं आणि पाणी आणलेलं आहे ते आमच्या कार्यकर्त्यांकडे देऊन, कारण ठीक आहे निदान त्यांना तेवढं तकलीफ तरी नको की असं नको वाटायला की आम्ही 24 तास उपाशी राहिलो म्हणून. आणि म्हणून आत्ता आम्ही पाहणी करतो आहे. हा अहवाल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे देऊ आणि त्याच्यावरती पुढं भविष्यामध्ये असं काही होणार नाही ह्याची आपण दक्षता घेऊ. गुहागर तालुक्यातील पडवे येथे मोहरम कार्यक्रमादरम्यान महिलांवर मारहाण झाल्याचा तसेच सोन्याचे मंगळसूत्र आणि चैन हिसकावून नेल्याचा आरोप करत पीडित महिलांनी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार संबंधित आरोपींनी घरात घुसून महिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेत काही महिला आणि इतर व्यक्ती जखमी झाल्याचा दावा देखील तक्रारीत करण्यात आला. तसेच घटनेनंतर गुहागर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्यानंतरही पोलिसांनी फिर्याद नोंदवून घेतली नाही आणि जखमींना वैद्यकीय तपासणीसाठी देखील पाठवलं नाही असा आरोप तक्रारदारांनी केला. या प्रकरणात तातडीने गुन्हा दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई करावी, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करावी तसेच पीडित कुटुंबाला आवश्यक पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी तक्रारदारांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. कंप्लेंट द्यायला गेलो ते घेतच नाही. किती त्यांना म्हणते साहेब घ्या, आमच्या बायकांच्या वरती त्यांनी हात उठवली नाही, आमची कंप्लेंट घ्या. ते म्हणतात नाही तुम्ही घ्या कागदावरती सही करा, नाही तर तुम्ही अर्ज लिहून द्या, त्याच्यानंतर उद्या सकाळी या, त्याच्यानंतर बघूया. ते आम्हाला कबूल नाही. आम्ही म्हटलं आम्ही पुढे जाऊ. ते जावा तुम्ही पुढे जावा. तिथून तसेच आम्ही बाहेर पडल्यानंतर गुहागर रुग्णालय आहे ना तिथे गेलो. मारहाण झालेली तिथे दाखवायला गेले होते. तिथे कोणच नाही, ते बंद होतं. ते परत आम्ही घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही रत्नागिरीत गेल्यानंतर आपले SP साहेब आहेत ना त्यांच्या इथे गेल्या. आम्ही त्यांच्या इथे गेल्यानंतर त्यांच्यासमोर आमची सगळी काय आहे ती ही गोष्ट कैफियत सांगितल्या. त्याच्यानंतर त्यांनी फोन केला गुहागरला. ते म्हणाले काय तुम्ही गुहागरला जावा, तिथे तुमची तक्रार लिहून घेतील आणि तुमची कारवाई करतील. ते करतील म्हणाले. त्याच्यानंतर आपण बाहेर आलो आणि मग सिव्हिल रुग्णालयात गेलो. सगळ्यांना जेवढ्यांना मार लागलेला होता ना तेवढं सगळ्यांना दाखवलं. त्यांचं चेकअप करून, त्यांचा एक्सरा करून, औषध वगैरे तिथून घेतलं आणि परत घरी पोचलो आम्ही. म्हणजे घटना घडली त्यावेळी आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. ज्यावेळी गरज होती त्यावेळी तुम्ही आमची तक्रार घेतलीच नाही आणि ज्यावेळी आम्ही SP साहेबांच्यापर्यंत पोचलो त्यांचा फोन गेल्यानंतर तुम्ही आम्हाला फोन लावते की आता या आम्ही तुमची तक्रार नोंदवून घेतो. याला न्याय म्हणतात काय? अन्याय आहे. न्याय कोणाजवळ मागणार? आमचा काय दोष आहे? आम्ही काय मारच खात राहायचा यांना काय शिक्षा नाही द्यायला पाहिजेत? यांच्यावर कारवाई केलीच पाहिजेत. आज त्यांनी मारली नाही आम्हाला, आमच्या मुलांना पण सकाळ मारत, आमच्या नवऱ्यांना जीवानी मारायची त्यांनी धमकी दिली, घर जाळायची धमकी दिली. म्हणजे हे अति नाही करतात? आम्हाला एकाच गावात राहायचं आहे, एकाच मोहल्ल्यात राहायचं आहे, मग आम्ही कसं जगणार? गुहागरला जाऊन आमची तक्रार त्यांनी आम्हाला पाहिजे तशी तक्रार जर नाही घेतली तर आम्ही रत्नागिरी जाऊन आमरण उपोषण करणार, पण मागे हटणार नाही. नवी मुंबईतील वाशी नवीन टोल नाक्यावर बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार चालत्या बसच्या चालकाला अचानक फिट आल्यानं वाहनावरील ताबा सुटला आणि बस थेट टोल नाक्यावरील लेन क्रमांक 6 आणि 7 दरम्यान जाऊन धडकली. या अपघातात बस चालक किरण जाधव गंभीर जखमी झाले असून बसमधील 3 ते 4 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बस नवी मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं बस टोल नाक्याच्या केबिन आणि लेन विभाजकावर आदळली. अपघातानंतर तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आलं. चालक किरण जाधव यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना त्वरित रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. तसेच जखमी प्रवाशांना देखील पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर काही काळ परिसरात वाहतुकीवर परिणाम झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड बस स्थानकात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली.
प्लॅटफॉर्मवर चालकाविना उभी असलेली एसटी बस अचानक सुरू होऊन सुसाट वेगानं पुढे धावू लागल्याने काही क्षणांसाठी बस स्थानकातच एकच खळबळ उडाली। ही बस थेट समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या एसटी बसला धडकली आणि त्यानंतरच थांबली। सुदैवाने त्यावेळी मुसळधार पावसामुळे बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी नव्हती, त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याचं बोलले जात आहे। बस चालकाविना धावत असल्याचे लक्षात येताच एसटी कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत बस थांबण्याचा प्रयत्न केला। या घटनेनंतर बस स्थानकात भीतीचं वातावरण निर्माण झालं। मात्र चालकाविना उभी असलेली बस सुरू कशी झाली, हँडब्रेक लावण्यात हलगर्जीपणा झाला होता की तांत्रिक बिघाडामुळे हा प्रकार घडला, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होतात। प्रवाशांच्या सुरक्षेशी थेट संबंधित असलेल्या गंभीर घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते। पेण खोपोली महामार्गावरील वरसई फाटा येथे सामाजिक कार्यकर्ते केतन तनपुरे यांनी स्वखर्चातून उभारलेला एक महत्त्वाचा उपक्रम आता प्रत्यक्षात आलाय। परिसरातील सुरक्षिततेच्या दृष्टीने बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे उद्घाटन पेणचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या हस्ते करण्यात आले। वरसई परिसरात अनेक गावे आणि वाडी वस्त्या असून हा भाग महामार्गालगत असल्याने दररोज हजारो वाहनांची ये जा होत असते। याच मार्गावर वारंवार अपघात घडत असल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतोय। ही बाब लक्षात घेऊन गावोदे गावातील सामाजिक कार्यकर्ते केतन तनपुरे यांनी कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता स्वखर्चातून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले। या यंत्रणेमुळे अपघातांच्या घटनांचा तपास अधिक सुलभ होण्यास मदत होणार असून परिसरातील संशयास्पद हालचाली आणि अनधिकृत धंद्यांवर देखील नियंत्रण ठेवण्यास सहाय्य मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते। उद्घाटन सोहळ्यास उपनिरीक्षक निलेश राजपूत, सहाय्यक राजेश माने, पोलीस कर्मचारी भस्कोटी, भोईर, हुले तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी पेण शहर आणि तालुक्यात सुरू असलेल्या कामाचा प्रत्यक्ष आढावा घेतला। यावेळी त्यांनी प्रांत कार्यालयासह पेण शहरातील यादी भाग क्रमांक 123 ला भेट देत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी प्रशांत ढवळे यांच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेतली। मतदार नोंदणी, पडताळणी, पुनर्निरीक्षण प्रक्रिया आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांबाबत त्यांनी समाधान व्यक्त करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन केले। प्रशांत ढवळे यांच्या कार्याची विशेष दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुकही केले। याच कार्यक्रमात पेण शहरातील पहिला अर्ज राम धरणे यांना जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते देण्यात आला। यावेळी प्रांताधिकारी प्रवीण पवार, तहसीलदार तानाजी शेजाळ, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, निवडणूक नायब तहसीलदार तुषार कामत, पेण नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। या भेटीमुळे मतदार यादी पुनर्निरीक्षणाचे काम अधिक प्रभावीपणे आणि जबाबदारीने राबवण्याचा निर्धार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।